अंबड पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाची उत्कृष्ट कामगिरी. कंपनीतून चोरी केलेला एकूण 10,84,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपीकडून हस्तगत केला. माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, नाशिक शहर. माननीय पोलीस उपआयुक्त श्री परिमंडळ 2 श्री किशोर काळे, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सचिन बारी यांनी घरफोडी चोरी करणाऱ्या आरोपितांचा शोध घेऊन चोरी संदर्भात गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना व मार्गदर्शन केले होते. त्याप्रमाणे अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जगवेंद्र सिंग राजपूत यांचे मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकास घरफोडी करणारे आरोपितांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. अंबड पोलीस ठाणे नाशिक शहर येथे दिनांक 20/4/2026 रोजी फिर्यादी नामे दिनेश शांतीस्वरूप दवे, वय वर्ष 62, व्यवसाय कंपनी, राहणार फ्लॅट नंबर 19, आलाप अपार्टमेंट, मधु विजय कॉलनी, कॉलेज रोड, नाशिक 5, नाशिक यांनी फिर्याद दिली की दिनांक 19/4/2026 रोजीचे सायंकाळी 7 वाजता ते दिनांक 20/4/2026 चे सकाळी 8:30 वाजता दरम्यान फेअरडील इलेक्ट्रिकल अँड इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी MIDC अंबड येथून त्यांची कंपनीतील 9,34,000 रुपये किमतीचा ट्रान्सफॉर्मर, कॉपर कॉईलची वायर कॉईल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेले आहेत अशी तक्रार दिल्याने त्यांची तक्रारीवरून अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हे रजिस्टर नंबर 440/2026 BNS कलम 305 प्रमाणे दिनांक 20/4/2026 रोजी अज्ञात आरोपितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर यांच्याकडे असून ते सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपिताचा व चोरीस केलेल्या मालाचा शोध घेत असताना त्यांनी गुन्हे शोध पथकाचे अंमलदार पोलीस शिपाई 1997 फरीद इनामदार व पोलीस शिपाई 2346 मते यांनी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती काढून तसेच पोलीस शिपाई 2114 मयूर पवार व पोलीस शिपाई 2003 अनिल गाडवे यांनी CCTV फुटेजची माहिती काढून सदर आरोपितांचा शोध घेतला असता ते मिळून आल्याने त्यांना अटक करून त्यांच्याकडे गुन्ह्याचा तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच आरोपी संजय पांडुरंग सकट, वय वर्ष 32, धंदा चालक, राहणार साई रो हाऊस नंबर 2, महालक्ष्मी नगर, समाज मंदिर समोर, नाशिक यांच्याकडून सदर गुन्ह्यातील 9,34,000 रुपये किमतीचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली मारुती सुझुकी कंपनीची अल्टो मॉडेल असलेली MH15BX 0313 क्रमांकाचे 1,50,000 रुपये किमतीचे चारचाकी वाहन असं एकूण 10,84,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपआयुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सचिन बारी, अंबड विभाग तसेच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जगवेंद्र सिंग राजपूत यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, पोलीस हवालदार 1212 सुभाष ठुबे, पोलीस शिपाई 2003 अनिल गाडवे, पोलीस शिपाई 2346 तुषार मते, पोलीस शिपाई 1997 फरीद इनामदार, पोलीस शिपाई 1896 उल्हास गांगुर्डे यांनी कामगिरी केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर व पोलीस शिपाई 777 वैभव एकंडे हे करत आहेत. 20 तारखेला फेअरडील जी इलेक्ट्रिक कंपनी आहे इंजिनिअरिंग सप्लायर्स, त्याचे जे मॅनेजर आहेत दिनेश दवे यांनी एक तक्रार दाखल केली पोलीस स्टेशनला की त्यांच्या कंपनीमधला जो कॉपरचा माल आहे 8.5 लाखाच्या किमतीचा 350 किलो वजनाचे कॉपर वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याबाबत त्याप्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला. माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली औद्योगिक वसाहतींना आणि उद्योगांना सुरक्षा देण्याबाबतचं जे सध्याचं धोरण आहे त्या धोरणाच्या अखत्यारीतील हा एक गुन्हा उघडकीस आलेला आहे.
की त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे आणि त्यांच्या ज्या MIDCचा परिसर आहे याच्यामध्ये ज्या अलीकडे चोऱ्या होतात त्या रोखण्यासंबंधात एक आव्हान होतं. त्यापैकीच एक हे चांगलं डिटेक्शन केलेलं आहे. माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे सर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री बारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली विलास पडोळकर आहेत डिटेक्शन ऑफिसर, यांची टीम आहे. त्याच्यामध्ये PC गाडवे, PC मते, PC मयूर पवार आणि इनामदार बबी इनामदार या चारींनी सदर आरोपींचा शोध घेतला. सुरुवातीला त्रास झाला, परंतु पुन्हा एकदा CCTVने आमचं काम सोपं केलं. त्याच्यामध्ये सर्वचे सर्व आरोपी मिळून आले. जे वाहन होतं कॉपर वायर उचलून घेऊन जाण्यासाठी ते सुद्धा सीज केलेलं आहे. एकूण किंमत ही 11.25 लाखापर्यंत गेलेली आहे. सर्वचे सर्व मुद्देमाल आणि सर्वचे सर्व आरोपी आतापर्यंत आम्ही ताब्यात घेतलेले आहेत. आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. 3 दिवसाचा PCR आहे. सदर आरोपींकडून अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. किती आरोपी? 3 आरोपी आहेत. अजून सध्या काय अजून गाडी मोटरसायकल पण आहे? हा, एक मोटरसायकल, पण ते ज्या मोटरसायकलने आले होते तर 2 तर ते राहिलेत, कारण एक चालक आणि सोबत त्याच्या 2 असणारे आत्मी व्यक्ती घेतले ताब्यात. एक आरोपी फरार आहे. मोटरसायकल पण जप्त करायची बाकी आहे. यांच्याकडून माहिती मिळून आम्हाला तपासात अजून निष्पन्न होईल आणि त्यांच्याकडून MIDC परिक्षेत्रातले जे काय आहे ते अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. हे आरोपी रेकॉर्डवरचे आहे का? त्याच्यातला एक आरोपी रेकॉर्डवरचा आहे, परंतु तो फार दिवसापासून ऍक्टिव्ह नव्हता. परंतु तो त्र्यंबकेश्वर या परिसरात राहणारा आहे आणि तो त्या दिवशी पोलीस स्टेशनच्या आपल्या हद्दीमध्ये आलेला होता. त्याची माहिती काढून त्याला ताब्यात घेतलं होतं आणि CCTV ज्यावेळेस तपासले तर त्यावेळेस तोच आरोपी हा त्या CCTVमध्ये दिसून आल्याने खात्री झाली की त्याने त्याच्या साथीदारांना मिळून सदरचा गुन्हा केलेला आहे.